टार्गेट होतं 196 रन्सचं. भारताने याआधी T20 वर्ल्ड कपमध्ये हायेस्ट चेस केला होता 173 रन्स. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत एकमेव मॅच हारला ती चेस करताना. भारत एकमेव मॅच हारला ती ब्लॅक सॉइल पिचवर. सगळ्या बाजूंनी गणित अवघड होतं, पण हे गणित सोडवण्याचं भारताचं सूत्र ठरला संजू सॅमसन. ओपनिंगला आलेल्या संजू सॅमसनने शेवटच्या ओव्हरपर्यंत किल्ला लढवला. आजूबाजूचे शिलेदार कोसळले, काही घाई करत, काही चुका करत, काही लढता लढता पडत, पण हा किल्लेदार शेवटपर्यंत लढला. त्याने कर्ज फेडलं, त्याने भारताला सेमीफायनलमध्ये नेलं. मॅच घासून झाली, मॅचमध्ये अनेक चढ उतार आले, पण संजू सॅमसनने मॅच जिंकवली. पण ही मॅच नेक टू नेक कशी झाली? संजू सॅमसनने नेमकं कुठलं कर्ज फेडलं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मस्ट विन गेममध्ये टॉस भारताच्या बाजूने पडला. इडन गार्डन्सवर चेस करणं फायद्याचं असल्यानं पहिलं दान भारताच्या पारड्यात होतं. इथल्या ब्लॅक सॉइल पिचवर खोऱ्यानं रन्स होणार होते. त्यात वेस्ट इंडिजने रोस्टन चेसला त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा ओपनिंगला पाठवलं. त्यामुळे प्रेशर वेस्ट इंडिजवर असल्याचं क्लिअर होतं. पण भारताने तिसऱ्या ओव्हरला चेसला रनआउट करायचा चान्स सोडला आणि त्याने त्याच ओव्हर्सला रन्स काढले. चौथ्या ओव्हरला त्याने घेतलेल्या ब्रेकने शेहोपचा रिदम तुटला होता, पण त्याचा फायदा भारताला करून घेता आला नाही. अभिषेक शर्माने बुमराच्या बॉलिंगवर अक्षरशः लॉली सोडला. पॉवर प्ले विकेटलेस गेलाच, पण एकूण 3 चान्स मिस झाले आणि बोर्डावर 45 रन्स लागले. होप आणि चेसने पहिल्या विकेटसाठी 68 रन्सची पार्टनरशिप केली. भारताविरुद्ध या वर्ल्ड कपमधली ही हायेस्ट फर्स्ट विकेट पार्टनरशिप ठरली. होपने आपली ताकद असलेली ऑफ साईड रीतसर फोडून काढली, तर रोस्टन चेसने चांगले शॉट्स खेळले. पण भारताने पहिल्या पॅचमध्ये ढिसाळ फिल्डिंग केली. थ्रो अचूक नव्हते, कॅच सुटला होता, हार्दिककडून वाईड पडले. वरुण चक्रवर्तीने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट काढून दिली आणि 10 ओव्हर्समध्ये वेस्ट इंडिजचा स्कोर 82 रन्सवर होता, जो तुलनेनं कमी असला तरी हातात 9 विकेट्स ठेवणं हा वेस्ट इंडिजसाठी मोठा बूस्टर होता. त्यानंतर पुढच्या 10 ओव्हर्स विंडीजने भारतावरचं प्रेशर कायम ठेवलं, कारण प्रत्येक ओव्हरला एक 4 किंवा 6 येत होता. त्यातही वरुण आणि अक्षर या दोघांनाही विकेट्स काढता आल्या नाहीत. पॉवेल होल्डर या जोडीने 5 ओव्हर्समध्ये 77 रन्सची पार्टनरशिप केली. 5व्या विकेटसाठी झालेली त्यांची पार्टनरशिप गेम चेंजर होती. या दोघांनी बुमराच्या 2 ओव्हर्स रीतसर खेळून काढल्या. अर्शदीपच्या एका ओव्हरला 24 रन्स फोडून काढले, पण अर्शदीपच्याच 19व्या ओव्हरमधल्या कमबॅकने विंडीजला 210 प्लस जाण्यापासून रोखलं आणि त्यांचा स्कोर 195 वर थांबला. भारताचे बॉलर्स तसे महागडे ठरले. 6वा बॉलर नसण्याचा फटका बसलाच, कारण हार्दिक फटके खात असताना सुद्धा टीम इंडियाकडे बॅकअप नव्हता. त्यातही अभिषेक शर्माकडून सुटलेले 2 कॅच, वरुणकडून सुटलेला रनआउट आणि एकंदरीतच फिल्डिंगमध्ये न दिसलेलं ॲग्रेशन टीम इंडियाला डॅमेज करणार होतं. व्हर्च्युअल क्वार्टर फायनलमध्ये भारतासमोर 196चं टार्गेट उभं राहिलं. विंडीजने स्पिनर पुढे आणत सुरुवात केली, ज्याला अभिषेकने खेळून काढलं. संजू सॅमसन स्ट्राईकवर उशीर आला, पण त्याने आल्या आल्या दणका दिला. त्याने अकिल हुसेनच्या ओव्हरला 1 4 2 6 ओढले, पण त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलला अभिषेक शर्माने उचलायची घाई केली आणि हवा असलेला स्टार्ट तिसऱ्या ओव्हरमध्येच हातातून निसटला. ईशानने सुद्धा हाच कित्ता गिरवला, पण संजू सॅमसन उभा राहिल्यानं भारताचा स्कोअर पॉवर प्लेमध्ये 53 वर पोहोचला. त्यानंतर संजू आणि सूर्यकुमारने तिसऱ्या विकेटसाठी 58 रन्सची पार्टनरशिप केली. या दोघांनी मिडल ओव्हर्स खेळून काढल्या. सूर्या स्ट्राईक रोटेट करत राहिला, पण सॅमसनने मोठे शॉट्स खेळले. अर्थात सूर्याला पायावर बॉल देण्याची चूक विंडीज करत राहिलं आणि तिची शिक्षाही भोगावी लागली. सूर्याच्या विकेटनंतर तिलक वर्माने 15 बॉल 27, हार्दिकने 14 बॉल 17, दुबेने 4 बॉल 8 केले. पण टप्प्याटप्प्याने विकेट्स जात राहिल्या. हेटमायरने खतरनाक कॅचेस पकडले. शमर जोसेफचे यॉर्कर आणि शेवटच्या ओव्हरचं प्रेशर गेम करू शकत होतं. कित्येक आव्हानं समोर होती, पण सगळ्या आव्हानांना संजू सॅमसन पुरून उरला. 2024 साली T20 इंटरनॅशनल्समध्ये संजू सॅमसनने धुव्वा केला होता. 3 सेंचुरीज एका वर्षात आल्या. त्या वर्षी भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला. संजू सॅमसन त्या टीममध्ये होता, पण त्यावेळी एक मॅच सुद्धा खेळला नाही. त्यानंतर 2025 मध्ये 11 इनिंग्समध्ये 222 रन्स केले. यावेळच्या वर्ल्ड कपमध्ये त्याचं नाव स्टार्टिंग 11 मध्ये फिक्स समजलं जात होतं, पण त्याआधी ईशान किशनने प्रचंड धुव्वा केला आणि त्याचं टीममधलं स्थान नक्की झालं. संजू सॅमसन वर्ल्ड कप टीममध्ये होता, पण त्याला सुरुवातीला चान्स मिळाला नाही. चान्स मिळाला अभिषेक शर्मा आजारी असताना. तेव्हा संजूने नामिबियाविरुद्ध 8 बॉलमध्ये 22 रन्स केले. बेकार धूत असताना तो आऊट झाला. विकेट फेकल्याची चर्चा झाली. संजू सॅमसन संपल्याचं पुन्हा बोललं जाऊ लागलं, पण त्याला दुसरा चान्स मिळाला. अभिषेक शर्माचा फॉर्म
गणल्यामुळे. अभिषेक आणि ईशान हे दोघेही लेफ्टी बॅटर्स, त्यामुळे समोरची टीम ऑफ स्पिनने सुरुवात करायची आणि टीम इंडियाचा डाव हुकायचा. त्यामुळे एक रायटी बॅटर वरती खेळला पाहिजे यासाठी संजू टीममध्ये आला. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध 15 बॉल 24 रन्स केले. इथेही मोठा शॉट मारायच्या नादात विकेट गेली, पण इथे त्याने अभिषेक शर्मावरचं प्रेशर काढून टाकलं. झिम्बाब्वेला स्पिनरने सुरुवात करता आली नाही आणि डाव बसला, संजूमुळे बसला. पण त्याच्या पुढचं सगळ्यात मेन टार्गेट होतं वेस्ट इंडिज विरुद्धची डू ऑर डाय मॅच. इथेही त्यानं मोठे शॉट्स मारूनच सुरुवात केली. तिसऱ्याच ओव्हरला हुसेनला दट्ट्या दिला, पण अभिषेक आणि ईशान गेले आणि गेम प्लॅन फसला. संजूने रिस्क घ्यायची, या दोघांपैकी एक जण मोठी इनिंग खेळेल हा प्लॅन या दोघांच्याही विकेटमुळे बाजूला पडला आणि गाडा ओढायची जबाबदारी संजू सॅमसनच्या खांद्यावर येऊन पडली. पण संजू डगमगला नाही, त्याने अँकरची जबाबदारी पार पाडली. सुरुवातीला तोडफोड करणाऱ्या संजू सॅमसनने मिडल ओव्हर्समध्ये हवेतून शॉट उचलला नाही. त्याने 26 बॉलमध्ये 50 पूर्ण केली. त्याने प्रत्येक बॅटरसोबत पार्टनरशिप उभारली. त्यातही कुठल्याच पार्टनरशिपमध्ये त्याने आपल्या समोरच्या बॅटरवर मोठे शॉट्स खेळण्याचं प्रेशर दिलं नाही. तो स्वतः मारून खेळत राहिला, तेही रिस्क न घेता. कधी स्पिनरला स्टेप आउट होऊन, कधी बॅकफुटला जाऊन कट करून, तर कधी आडवा पट्टा घुमवून. तिलक आणि हार्दिकच्या विकेटनंतर थोडं प्रेशर वाढलं होतं, पण संजूने डॅमेज होऊ दिलं नाही. तो मॅच जिंकवेपर्यंत खेळला. त्याची सेंचुरी 3 रन्सने हुकली, पण कधी कधी 97 रन्स 100 रन्स इतकेच महत्त्वाचे असतात. संजूला कायम बॅक करणाऱ्या हेड कोच गौतम गंभीरचंच उदाहरण आहे. जेव्हा सॅमसनने 50 पूर्ण केली तेव्हा तो क्रीजवर आला. त्याने पुन्हा अंपायरकडे गार्ड मागितलं, गार्ड आखलं आणि खेळायला लागला. त्याला माहीत होतं आपलं काम अजून संपलेलं नाही, आपल्याला कर्ज फेडायचंय. हे कर्ज त्याला सेकंड चान्स मिळाल्याचं नव्हतं, हे कर्ज त्याला कोच आणि कॅप्टनने टीममध्ये बॅक केल्याचं नव्हतं, हे कर्ज त्यानं स्वतःवर ठेवलेलं होतं. संजू सॅमसनकडे प्रचंड क्षमता असली तरी त्याला चान्सेस फार कमी मिळाले. त्यातही जे चान्सेस मिळाले ते त्याला कन्व्हर्ट करता आले नाहीत. त्यामुळे कित्येक मॅचेस त्याने डग आउटमध्ये बसूनच पाहिल्या. त्याच्यासाठी जस्टिस फॉर संजू हे ट्रेंड झाले, तो संपल्याच्या चर्चा झाल्या. पण संजू सॅमसनच्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी झालं नाही. चट्टा हसत राहिला आणि भिडत सुद्धा. इडन गार्डन्सवर मात्र संजू सॅमसनने आपल्या क्षमतेला न्याय दिला. नॉट आउट 97 रन्स हा फक्त मॅच विनिंग स्कोर नव्हता, हे संजू सॅमसनने फेडलेलं कर्ज होतं. स्वतःवर डाऊट घेतल्यामुळे आलेल्या अपयशाचं. आपण चांगले खेळलो असतो हे माहीत असूनही डग आउटमध्ये बसून पाहिलेल्या मॅचेसचं आणि संजू सॅमसन असं काय करू शकतो या प्रश्नाच्या न देता आलेल्या उत्तराचं कर्ज, हेच कर्ज संजूने फेडलं. सेमीफायनलचं तिकीट नक्की करून दिलं. त्या आवेशममधल्या रंगासारखं संजू सॅमसन आज सगळ्या भारताला विचारत असेल, एडा मोने हॅपी अनो.